इराणविरुद्ध अमेरिका युद्धाच्या 15व्या दिवशीही दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरूच। 11 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर 1444 इराणी नागरिकांचा बळी। अमेरिकेचा इराणचा लष्करी तळ खर्ग आयलँडवर हल्ला। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती, 15 दिवसांच्या युद्धातील सर्वात मोठा बॉम्ब वर्षाव असल्याचं वर्णन। अमेरिकेकडून मोजतबा खामेनींवर इनाम जाहीर। मोजतबा खामेनींची माहिती देणाऱ्याला मिळणार $1 कोटी बक्षीस। खामेनींसह इराणच्या 10 नेत्यांवरही इनाम जाहीर। तुटवड्यामुळे गॅस सिलेंडरच्या काळाबाजार आणि साठेबाजीला ऊत। दलालांकडून दुपटीने पैसे उकळून सिलेंडरची विक्री, तर मुंबई, पिंपरी चिंचवड, धुळे, परभणीसह अनेक ठिकाणी मोठी कारवाई। युद्धभूमीतून भारतासाठी दिलासादायी वृत्त। एलपीजीच्या 2 जहाजांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची इराणची परवानगी। एका जहाजानं सामुद्रधुनी ओलांडली। एअर इंडियानंतर इंडिगोचीही तिकीटं महागली। इंडिगोकडून सर्व उड्डाणांवर इंधन शुल्क लागू। आखाती देशांमधील युद्धामुळे एटीएफच्या दरात वाढ झाल्यानं निर्णय। देशात वर्षभरात 166 तर राज्यात 41 वाघांचा मृत्यू। राज्य सरकारकडून विधान परिषदेत आकडेवारी सादर। वन संरक्षणातील हलगर्जीपणा, शिकार, मानवी हस्तक्षेपामुळे वाघांचे मृत्यू होत असल्याचं समोर। फिरकीपटू कुलदीप यादव आज अडकणार लग्नाच्या बेडीत। अनेक वर्षांपासूनची मैत्रिणी वंशिका चड्ढासोबत मसुरीमध्ये लग्न। टीम इंडियातले अनेक सहकारी मसुरीमध्ये दाखल। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे मोठी तारांबळ उडालेली आहे। बुलढाण्यातील क्षयरोग रुग्णालयातील स्वयंपाकघराची खिडकी आणि दरवाजाचा कडी कोयंडा तोडून 17 एलपीजी सिलेंडर आणि इतर साहित्याची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। त्याचबरोबर ऑक्सिजनची तांब्याची पाईपलाईन देखील काढून देण्यात आली आहे। एकूण 1.5 ते 2 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे। मी इथे वैद्यकीय अधीक्षक क्षय आरोग्यधाम येथून जवळपास जे काही आहाराचं सामान होतं, जे काही भांडे वगैरे होते, असं बरंच काही चोरीला गेलं। सोबत त्याच्यामध्ये 17 सिलेंडर्स आपल्याकडे होते, त्यातील 1 सिलेंडर जे भरलेलं होतं ते चोरीला गेलं। आणि याशिवाय गॅस पाईपलाईन जी तांब्याची असते, ऑक्सिजन गॅस पाईपलाईन, ती पण चोरीला गेलेली आहे। तिकडे नागपूर विभागात सिलेंडरचा काळाबाजार उघड झालाय। 110 सिलेंडर जप्त करण्यात आले। अन्न व नागरी पुरवठा विभागाने धडक कारवाई केलेली आहे। 6 जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड झालाय। काळाबाजार करणाऱ्या 5 जणांवर गुन्हे दाखल झालेत। 110 गॅस सिलेंडरही जप्त करण्यात आलेत। 6 जिल्ह्यातील 163 गॅस वितरकांच्या गोदामांची तपासणी केली असता हा सगळा प्रकार समोर आला आहे। तर आखाती युद्धामुळे एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झालाय आणि त्यामुळे पर्यायी सोर्स म्हणून नागरिक इंडक्शनकडे वळताना दिसत आहेत। आणि त्यामुळे जिथे महिन्याला 1 ते 2 इंडक्शन विकले जात होते, तिथे आता दिवसाला 10 ते 15 इंडक्शन विकले जात आहेत। आणि त्यामुळे इंडक्शनचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर मोठा ताण आलाय। मागणीच्या तुलनेत पुरवठा करायला कंपन्यांनी असमर्थता दर्शवली आहे आणि त्यामुळे कंपनीकडून नवीन ऑर्डर्सही घेतल्या जात नाहीत। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। आखाती युद्धामुळे सध्या एलपीजी गॅसच्या तुटवड्याला घेऊन नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आणि इतकंच नाही तर पर्यायी सोर्स म्हणून इंडक्शन शेगड्यांकडे नागरिक वळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे मग ज्या इंडक्शन शेगड्या आहे त्याच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणाची वाढ पाहायला मिळते। आपण इतवारी भागातील रमेश गिडवानी यांच्या दुकानामध्ये आहे। कितना बदल दिख रहा है आपको इस पूरी सिचुएशन में और क्या लगता है? सर, पहले तो महीने में 1 या 2 पीस ही बेच रहे थे। आज तो ऐसा है कि हर रोज़ 10 से 15 पीस जा रहे हैं और इतनी शॉर्टेज हो गई कि कंपनी अभी बोल रही कि नो बुकिंग।
लोगों में एक डर है, डर के कारण भी लोग खरीदी कर रहे हैं। हाँ ऑफ कोर्स बिल्कुल उनको तैयारी करना पड़ रहा है। अभी गैस की भी किल्लत इतनी हो रही है कि गैस भी 10 दिन 12 दिन 15 दिन ऐसे बुकिंग नहीं ले रहे हैं। तो क्या बोल रहे हैं कंपनी वाले, क्या बोलते हैं कब मिलेगा ऑर्डर? वो बोलते हैं भैया ऑर्डर लिखा के रख दो। अभी हमारी तरफ से कोई गारंटी नहीं है कि आज देंगे कि 15 दिन में कि देंगे कि 10 दिन में। तो अभी आपके पास कितना स्टोर है, कितना बेच सकते हैं कि वो भी शॉर्टेज हो गया? शॉर्टेज आ गई है। मतलब कस्टमर आए तो आप क्या बोलते हैं फिर उनको? कुछ लोगों को तो मना करना पड़ रहा है कि अभी माल ही नहीं है। क्या लगता है आने वाले दिनों में क्या ये पूरी जो एलपीजी का शिफ्टिंग इंडक्शन पे होगा, ऐसा लग रहा है कि जिस तरह से लोगों ने ये चीज़ों से सबक लिया? हाँ सर 100%। अभी से ही लोग लेना चालू करें। जिनके पास गॅस खत्म होने वाला है वो पहले से ही बोल के रख रहे हैं कि हमको तैयारी करके रखनी है। अशा प्रकारचा एक वेगवेगळे इफेक्ट आपल्याला या युद्धाचे वेगवेगळ्या क्षेत्रात पाहायला मिळतात. तशा प्रकारे इंडक्शन सगळ्यांच्या क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडला, मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. तर आखातातील या युद्धामुळे सोन्या चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला असून याचा मोठा फटका धुळ्यातील सुवर्ण व्यवसायाला बसतोय. दरातील या प्रचंड वाढीमुळे ऐन लग्न सराईत ग्राहक बाजारपेठेतून गायब झाला असून संपूर्ण सुवर्ण बाजार सध्या शांत झालाय. तर स्थानिक सुवर्ण कारागिरांसमोर एक नवीनच संकट उभं ठाकलंय. दागिने घडवण्यासाठी आवश्यक असणारा व्यावसायिक गॅस सिलेंडर सध्या बाजारपेठेत उपलब्ध नसल्यानं कामाचा मोठा खोळंबा झालाय. यापूर्वी कोळशाच्या भट्टीवर काम करणारे कारागीर आता आधुनिक गॅस यंत्रणेवर अवलंबून आहेत. मात्र पुरवठाच खंडित झाल्यानं अनेक वर्ष बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सोने चांदीचे भाव लग्नाला भिडले आहेत. त्याच्यामुळे गिरायकी बिलकुल बाजारामध्ये बिलकुल म्हणजे गिरायकी ठप्प झालेली आहे. आणि या युद्धजन्य परिस्थितीमुळे आम्हाला जे गॅस सिलेंडर वगैरे लागतं कामासाठी ते पण उपलब्ध नाही आहे. आणि गॅस सिलेंडरचे भावही वाढलेले आहेत. परत सोने चांदीचे भाव लग्न सराई असून सुद्धा म्हणजे गिरायकी नाही आहे. आणि भारताचं म्हणजे नुकसान, आर्थिक नुकसान झालेलं आहे. तर आखाती युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा खंडित झालाय आणि त्यामुळे पेट्रोलियम पदार्थांवर आधारित अनेक उद्योग भारतात प्रभावित झालेत. यापैकी एक जो सर्वांच्या देवघरात असतो त्या कापूर उद्योगाला पण याचा फटका बसतोय. युद्धामुळे कापूरच्या किमतीत 20 ते 40% दरवाढ पाहायला मिळते. याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. सध्या मी नागपूरच्या एका कापूर मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये आहे आणि कापराचे दर देखील या युद्धामुळे गगनाला भिडलेले आहे. जवळपास कापराच्या दरामध्ये 30% वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे. विघ्नेश भिलसे आपल्यासोबत, आपण त्याला विचारूया. रॉ मटेरियल में फ़र्क पड़ने की वजह से हमारे मैन्युफैक्चर गुड्स पे फ़र्क पड़ा है. तो उस वजह से फॉर एग्जांपल मैं आपको बता दूँ, हमारे सैंपल्स रखे कपूर में, इसमें 2 टाइप्स के सैंपल्स आते हैं. सबसे पहले ये जो भीमसेनी कपूर है ये आइसोबोर्नियल पाउडर से बनता है. और दूसरा जो टैबलेट्स हो गया और जो देसी कपूर सामने दिख रहे हैं आप, ये सब आइटम हाँ पाउडर से, पेट्रोलियम जो पाउडर आता है अल्फा पाइन पाउडर, उससे बनता है. ये सारे कपूर में मतलब काफ़ी ज़्यादा जो युद्ध चल रहा है अभी, जिसकी वजह से गैस में पेट्रोलियम में जो फर्क पड़ा है उसकी वजह से कपूर पाउडर में और कपूर मैन्युफैक्चरिंग गुड में भी काफ़ी शॉर्टेज आया है. जो कंपनीज थर्ड पार्टी कंपनीज है, जैसे हमारे इंडिया में ही जो इंपोर्ट एक्सपोर्ट कराती है, चाहे वो चेन्नई में हो, मद्रास में हो, मुंबई में हो, जो हमारी थर्ड पार्टीज है जिनसे हम रॉ मटेरियल परचेज करते हैं, उनके यहाँ पर ये फ़र्क पड़ा है कि रॉ मटेरियल शॉर्ट हो गया है. और रॉ मटेरियल शॉर्ट होने की वजह से रेट में काफ़ी हाई मोड पे तेज़ी आ गई है. या कापराच्या तुटवड्यामुळे किंवा कापराच्या निर्मितीमध्ये आलेल्या या मोठ्या दरवाढीमुळे अनेकांच्या आर्थिक बजेट हा बिघडलेला आहे. सोबतच महत्त्वाची गोष्ट की पुढील काळामध्ये कापूर निर्मितीवर देखील याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. तर सलग 15 दिवस सुरू असलेल्या युद्धाबाबत आणि त्याच्या परिणामांसंदर्भात सविस्तररित्या विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत निवृत्त मेजर जनरल अनिल बामसर. सर, तुमचं स्वागत आहे एबीपी माझावर. आणि खरं तर माझा पहिला प्रश्न हाच आहे की युद्धाला आता 15 दिवस झालेले आहेत आणि ट्रम्प यांनी असा दावा केलेला आहे की लष्करीदृष्ट्या आम्ही इराणवर विजय मिळवलाय. तर खरंच तशी परिस्थिती आहे का? धन्यवाद. जय हिंद. अशी परिस्थिती बिलकुल नाही आहे. कारण जे
प्लॅनिंग केलं होतं ट्रम्पनी की बहुतेक एका वीकमध्ये किंवा लेस देन अ वीक आपण हे संपवू, असं काही झालेलं नाही आहे. त्यांनी इराणचा लेवल ऑफ रेझिस्टन्सला त्यांनी बार्गेन केलं नव्हतं, त्यांनी वॉर गेम केलं नव्हतं. त्याच्यामुळे आपण पाहतोय की जे आता लढाई 15 दिवसपर्यंत पोचली आहे आणि अजूनही रोज डोनाल्ड ट्रम्प क्लेम करतात की आम्ही इराणचं कम्प्लीट इन्फ्रास्ट्रक्चर, त्याचं मिलिटरी स्ट्रेंथ हे संपवून टाकलं आहे. आम्ही ग्राउंडवरती एअरक्राफ्ट नष्ट केले आहेत, कम्प्लीट नेव्हीला नष्टमूत केले आहेत, 22हून जास्ती नेव्हल शिप्सला त्यांनी डिस्ट्रॉय केलं आहे, त्यांनी असेट्स संपवले आहेत. पण त्यांनी बहुतेक हे लोकांचा रेझिस्टन्स आणि इराणचं म्हणजे जे झालेलं आहे हे एक्सपेक्ट नव्हतं केलं, त्याच्यामुळे हे रोज अँड रोज वाढत जात आहे. आपण सगळे म्हणत होतो सुरुवातीला की दी ओनर्स लाईज ऑन इराण, की इराण कशाप्रकारे ह्याचं उत्तर देतं किंवा कशाप्रमाणे रिॲक्ट करतं. आणि जर का इराणनी ॲक्सेप्ट केलं आणि त्यांना ऑनरेबल एक्झिट दिलं असतं तर हे लवकर युद्ध संपलं असतं. पण आता ते दिवस लदलेत. आता नवीन जे रेजिम तिथे एस्टॅब्लिश झाली आहे त्यांनी क्लिअर म्हटलं आहे की सीज फायर किंवा वाटाघाटी आमच्या एजेंडामध्ये नाही, आम्ही ह्याच्याबद्दल काहीही बोलणार नाही आणि काहीही करणार नाही. त्याच्यामुळे हे सध्या लांबेल आणि काही दिवस आणखीन चालेल जोपर्यंत काहीतरी ड्रास्टिक किंवा थर्ड वर्ल्ड कंट्रीज किंवा सुपर पॉवर्स ह्याच्यामध्ये इन्क्लूड होऊन त्यांना थांबवत नाहीत. आता हे एक्सपेक्ट न केल्याप्रमाणे आणि प्लॅनिंग बरोबर न केल्याप्रमाणे हे असं त्यांना झेपावं लागतं आहे. खरं तर इस्रायल आणि अमेरिकेचे आतापर्यंतचे अनेक हल्ले झालेले आहेत. कारवाई त्यांनी केलेली आहे, हवाई हल्ले केले, क्षेपणास्त्रांनी हल्ले केले, ड्रोननी हल्ले केलेले आहेत. मात्र खरोखरच US आर्मी इराणमध्ये घुसवण्याची वेळ येईल असं तुम्हाला वाटतं का? आपण नेहमी पाहतो जितके लढाई झाल्यात अमेरिकेने केले, स्पेशली अमेरिका हॅज नेव्हर वन अ वॉर ऑन ग्राउंड. त्यांचे सैनिक कधी सक्सेसफुल होत नाहीत कुठेही असो. पूर्वी व्हिएटनाम झालं, खूप मोठं नुकसान झालं, अफगाणिस्तान झालं, इराक झालं. तुम्ही नेम अ प्लेस आणि दे हॅव नॉट सक्सिडेड. अल्टिमेटली काय करतात ते म्हणतात दे डिक्लेअर विक्ट्री, आम्ही जिंकलो आणि सोडून पळतात. आत्ताही ते डोनाल्ड ट्रम्प बहुतेक यावेळा ती चूक नाही करणार आणि लवकरच ग्राउंड फोर्सेस किंवा बूट्स ऑन ग्राउंड नाही पाठवणार. ते रोज म्हणतात की आम्ही इतके मरीन्स डिप्लॉय केलेत, इतके पर्सनल डिप्लॉय केलेत, पण फिजिकल फाईटमध्ये अजून ते पोचले नाहीत. कारण जेव्हा फिजिकल फाईट मॅन टू मॅन होईल तेव्हा अमेरिकेचं खूप मोठं नुकसान होईल. कारण जेव्हा तुम्ही कुठलाही देश ऑक्युपाय करायचा प्रयत्न करता, काही लोक तुमच्या सपोर्टमध्ये येतील, पण मॅक्सिमम नागरिक जे असतात त्यांना हे आवडत नाही की कुठलाही बाहेरचा देश आपल्यामध्ये इन्ग्रेस करून आपल्यावरती प्रयत्न करतोय कंट्रोल करायला. हे होणं शक्य नाही. त्याच्यामुळे हे युद्ध अजूनही कायनेटिक युद्ध राहील आणि रिमोटनी हे पूर्ण अस्त्र आणि शस्त्र वापरले जातील आणि प्रयत्न केला जाईल की जितकं इन्फ्रास्ट्रक्चर आणि लीडरशिपमध्ये जेवढा त्यांना संपवता येईल तेवढा त्यांना लवकरात लवकर हे युद्ध संपवेल. सर्वात आश्चर्याची गोष्ट एक अशी आहे की रशिया आणि चायना जे की ऑल वेदर फ्रेंड्स आहेत इराणचे, अजून डायरेक्ट त्यांनी इंटरफिरन्स नाही केला आहे. कारण हॉर्मुझ स्ट्रेट जेव्हा बंद झाली, सर्वात मॅक्सिमम इफेक्ट भारतावरती होतो आणि नंबर 2 वरती चीनवरती होतो. त्यामुळे चीननी काल स्टेटमेंट दिली आहे शी जिनपिंगनी की आम्ही तुम्हाला $2 लाख ची मदत करणार आहोत. प्रायमा फेसी ही मदत काही एवढी मोठी नाही आहे, पण पहिल्यांदा कोणीतरी काही सांगितलंय की तुम्हाला आम्ही मदत करायला तयार आहोत. रशिया स्वतःच एम्ब्रॉइल्ड आहे त्यांच्या आणि युक्रेनच्या लढाईमध्ये, म्हणून तो तिथे येत नाहीये. नक्कीच वाटाघाटी चालू आहेत, बॅकडोर एंट्री चालू आहेत, पण सध्या लवकरात लवकर हे संपुष्टात येणं दिसत नाही. सर, खरं तर काही प्रेक्षकांचे देखील प्रश्न आहेत आणि ते आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. आपल्यासोबत आता बुलढाण्यातल्या नागरिकांचे काही प्रश्न आहेत. बुलढाण्याचे जगदीश ठाकूर यांनी नेमकी काय प्रश्न विचारलेला आहे आपण ऐकूयात. हर चीज की कॉस्टिंग बढ़ रही, डीजल बढ़ रहा, अभी तक के जो काम चल रहे थे, डेवलपमेंट चल रहा था, ये ऐसा ही चलता रहेगा कि इस पे बहुत बड़ा इम्पैक्ट पड़ ही रहा और इसके आगे इसका फ्यूचर क्या रहेगा? सर, तुम्ही हा प्रश्न ऐकला असेल तर त्यांचं असं म्हणणं आहे की युद्धामुळे प्रत्येक गोष्टीच्या किमती वाढतात, प्रकल्पांचा निर्माण खर्च वाढतोय, तर विकासाची ही गती अशीच सुरू राहील की त्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. खूप मोठा परिणाम होणार आहे आणि जर का हे असंच पुढे चालत राहिलं तर वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये इफेक्ट होईल. भारत ह्याच्यापासून
शिल्डेड नाही आहे, भारतामध्ये होईल. आणि स्पेशली आपण पाहतो की या युद्धामध्ये आपल्याला किती त्रास होतो आहे. प्रायमरीली का? कारण आपलं मिडल ईस्टवरती कंप्लीट एनर्जी सोर्सेस जवळजवळ 54 to 60% एनर्जी सोर्सेस आपले मिडल ईस्टमधून येतात. आपलं जवळजवळ 82 to 85% एनर्जी सोर्सेस आपण बाहेरून घेतो. आपण प्रयत्न करतो आहे की कारण पूर्ण इकॉनॉमी एनर्जीवर डिपेंड करते. ते एव्हिएशन असो, लॉजिस्टिक्स असो, मॅन्युफॅक्चरिंग असो, पेट्रोल असो, सिमेंट असो, पेंट्स असो, म्हणजे कुठलीही इंडस्ट्री घ्या. आपण पाहिलं आहे इवन स्मशानभूमीमध्ये गॅस नसल्यामुळे तिथलं जे गॅस फायर्ड हे आहेत क्रिमोटोरियम्स आहेत ते पण बंद पडले आहेत. प्रत्येक ठिकाणी कॉमन मॅनला हा इफेक्ट होणार. आणि जर का हे लवकरात लवकर नाही संपलं तर आपल्याला पाहायला मिळेल की महागाई खूप वाढेल. आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की भारतामध्ये जे प्लॅनिंग आणि जे कॉन्टिंजन्सी प्लॅनिंग केलेलं आहे हे खूप उच्च दर्जाचं आहे. आपण जर का पाहिलं तर लढाई सुरू झाल्यापासून प्रत्येक देशामध्ये पेट्रोलियम आणि पेट्रोलियम प्रोडक्ट्सचे रेट्स खूप वाढले आहेत. जवळजवळ अमेरिकेमध्ये तर 14% वाढले आहेत जे स्वतः युद्ध करतायत. भारतामध्ये अजूनही पेट्रोलियम प्रोडक्ट्सचे त्यांनी रेट वाढवले नाही आहेत. हो, त्यांनी म्हटलं आहे की कमर्शियल गॅसचे रेट वाढतील, पण इफेक्ट होणार. आणि पूर्ण जगासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे की ही लढाई लवकरात लवकर संपुष्टात आणली पाहिजे. नक्कीच संपूर्ण जगासाठी हे मोठं आव्हान असणार आहे. आपले पुढचे प्रेक्षक आहेत बुलढाण्याचे गजेंद्र बोरकर. त्यांचा नेमका काय प्रश्न आहे आपण ऐकूयात. मला एकच प्रश्न आहे की याच्या अगोदर सुद्धा अशी युद्ध झाले होते, तर याच्यासाठी काय पावलं उचलले पाहिजे आणि काय हळूहळू आता आर्थिक अर्थव्यवस्थेवर याचे गंभीर परिणाम जाणवत आहे आणि किती वर्ष होतील, किती वर्ष याचे गंभीर परिणाम होतील हे हा सर्वसामान्यांना प्रश्न पडलेला आहे. सर, तुम्ही हा प्रश्न ऐकला असेल, काय उत्तर आहे तुमचं यावर? गजेंद्र म्हणतात ते अगदी बरोबर आहे. आपण हेही नोटीस करायला पाहिजे की ह्या वेळा आपल्यावरती इतका इफेक्ट का होतोय. हे आपण आपल्यावर थोपलेलं नाही आहे. हे कुठल्याही देशाचं स्वतःहून चुका केलेलं नाही आहे ज्याच्यामुळे याचा इफेक्ट होतोय. आपण पाहिलं जेव्हा इस्रायल आणि गाझा म्हणजे हमासच्या विरुद्ध लढाई झाली, भारताला काही जास्ती फरक नाही पडला. रशिया युक्रेन 4 वर्षापासून लढत आहेत, भारताला जास्ती फरक नाही पडला. ह्या वेळा का फरक पडला आहे? ह्या वेळा फरक पडला आहे कारण आपण डायरेक्टली मिडल ईस्टवरती डिपेंडंट आहोत आपल्या सगळ्या रिसोर्सेससाठी. आपण पाहिलं आहे सेन्सेक्स 28 फेब्रुवारीनंतर किती पडला आहे, रोज पडतोय. एकच दिवस असा होता जेव्हा डोनाल्ड ट्रम्पनी म्हटलं होतं की आय थिंक द वॉर विल नॉट लॉस्ट व्हेरी लॉंग. त्या दिवशी सेन्सेक्स वाढला होता कारण सेंटिमेंट्स डिपेंड करतात की कशी प्रकारे पूर्ण आंतरराष्ट्रीय लेवलवरती घडामोडी होत आहेत. हे जर का चालू राहिलं तर आपल्याला पाहायला मिळेल की आर्थिकरित्या आपल्याला किती नुकसान होईल. भारत जो एक प्रोग्रेसिव्ह देश आहे आणि खूप पुढे गेला आहे, ह्यांच्यावरती डायरेक्ट इफेक्ट होतात. ह्याच्यावरती GDP मध्ये फरक पडेल, ग्रोथमध्ये फरक पडेल, आपल्या फॉरेन एक्सचेंजवरती फरक पडेल, प्रत्येक ह्याच्यावरती फरक पडेल. जसं मी म्हणतोय की ह्या वेळा जे झालेलं आहे आपण आपल्यावरती थोपलं नाही आहेत, आपल्या चुका नाही आहेत, पण आपण डिपेंडंट असल्यामुळे ह्याच्यामुळे हे असं होतं. आणि ही अशी एक गोष्ट आहे की कंटिंजन्सी प्लॅनिंग करून सुद्धा आपण हे सक्सेस करू शकत नाही कारण आपल्याकडे तेलाचा पुरवठा नाही आहे. आपल्याला बाहेरूनच हे मागवा लागतो आणि ज्यांच्याकडे ते आहेत आणि जे देशांकडे पुरवठा आहे त्यांचं पण खूप नुकसान होतं आहे. फॉर एक्झाम्पल आपण UAE पहा. UAEचा पूर्ण इकॉनॉमी 100% त्यांच्या ऑइल एक्सपोर्टवरती आहे. आणि असं म्हणतात की UAE जर का त्यांनी पाईपलाईन्स ले केल्या आहेत, 60% UAE आपलं ऑइल तरी पण एक्सपोर्ट करू शकतं कारण हॉर्मोज बंद झाल्यामुळे. पण जे 40% त्यांना करता येणार नाही त्याच्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कम्प्लिटली कोलमडेल. USने हे बार्गेन नाही केलं होतं. USला वाटलं होतं आपण अटॅक करू मिसाईल आणि कायनेटिक एनर्जीनी आणि इराण गुडघ्यावरती येईल, पण इराणनी हे खूप स्ट्रॅटेजिकली प्ले केलं आहे. जितके अमेरिकेचे ॲसेट्स होते मिडल ईस्टमध्ये त्या सगळ्यांना हिट केलं आहे. त्यामुळे ही बर्बादी जी होते आहे ही ह्याच्यामुळेच होते आहे. जसं तुम्ही सर म्हणतात की आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत प्रत्येक गोष्टीवर याचा दीर्घकालीन परिणाम होणार आहे आणि त्याचमुळे या अनुषंगानं तुमच्याशी आम्ही पुन्हा नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करू. मात्र सध्या धन्यवाद सर तुमच्या या सविस्तर विश्लेषणासाठी.
वळूयात याच अनुषंगानं पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा परिणाम कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांवरही पाहायला मिळतोय. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांकडून कलिंगड घ्यायला व्यापारी टाळाटाळ करतायत. युद्धामुळे कलिंगड विकत नाहीत आणि त्यामुळे ठरलेले व्यवहारही पूर्ण करायला व्यापारी नकार देत असून शेतातच कलिंगड पडू नयेत. एकीकडे युद्ध परिस्थिती आणि दुसरीकडे अवकाळी पावसाचा अंदाज यामुळे शेतकरी चांगलेच चिंताग्रस्त झाले. 3 महिने 10 दिवस झाले तरी व्यापारी आपण 2-3 व्यापारी बोलवले, पण त्यातून एक आला आणि त्यानं व्यवहार झाला आमचा. आणि व्यवहार झाल्यानंतर 3 दिवसानं नेतो म्हणला, तरी बी त्यानं आपला माल काल न्यायचा ठराव होता. तेव्हा आता म्हणतोय रेट कमी झालेत, युद्धाचा परिणाम आहे, युद्धामुळं काय आम्ही नेऊ शकत नाहीत. आता सध्या आता ही अडचण अशी आमची की आता सध्या गारपिटीचं वातावरण आहे. गारपीट जर झाली तर आमचं पूर्ण नुकसान होणार आहे. आता तर युद्ध कधीपर्यंत चालेल ते सांगता येत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं हे विधान आहे. 15 दिवसानंतरही ट्रम्प यांच्याकडे माघारीचा प्लॅन नसल्याचं यावरून स्पष्ट होत आहे. इराणवर अवकळा आली आहे, सगळं ढासळतंय असं ट्रम्प यांनी म्हटलंय. I can't tell you that. I mean, I have my own idea, but what good does it do? It'll be as long as it's necessary. They've been decimated. Their country's in bad shape. The whole thing is collapsing. If you read some of the fake news, it's like, oh, they're doing wonderfully. They're not doing wonderfully. They're doing the opposite. They're doing as bad as you can have. I would say this. I won't give you time, but we're way ahead of schedule. And can you comment on... Militarily, we're way ahead of schedule. तर आखाती युद्धाचा फटका चीनलाही बसतोय. चीनमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. इंधनाच्या किमती वाढण्याच्या भीतीनं पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. तर भारतीयांसारखीच भीती चीनच्या नागरिकांमध्ये देखील आहे. इंधनाच्या किमती वाढतील या भीतीनं आधीपासूनच पेट्रोल पंपाबाहेर अशा रीतीनं कित्येक मीटरच्या रांगा पाहायला मिळत आहेत. हे चीनमधले दृश्य आहे. इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या 15व्या दिवशीही दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरूच. 11 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर 1444 इराणी नागरिकांचा बळी. अमेरिकेचा इराणचा लष्करी तळ खर्ग आयलँडवर हल्ला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती, 15 दिवसांच्या युद्धातील सर्वात मोठा बॉम्ब वर्षाव असल्याचं वर्णन. अमेरिकेकडून मोजतबा खामेनींवर इनाम जाहीर. मोजतबा खामेनींची माहिती देणाऱ्याला मिळणार $1 कोटी बक्षीस. खामेनींसह इराणच्या 10 नेत्यांवरही इनाम जाहीर. तुटवड्यामुळे गॅस सिलेंडरचा काळा बाजार आणि साठेबाजीला ऊत. दलालांकडून दुपटीने पैसे उकळून सिलेंडरची विक्री. तर मुंबई, पिंपरी चिंचवड, धुळे, परभणीसह अनेक ठिकाणी मोठी कारवाई. युद्धभूमीतून भारतासाठी दिलासादायक वृत्त. LPGच्या 2 जहाजांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची इराणची परवानगी. एका जहाजानं सामुद्रधुनी ओलांडली. एअर इंडियानंतर इंडिगोचीही तिकीटं महागली. इंडिगोकडून सर्व उड्डाणांवर इंधन शुल्क लागू. आखाती देशांमधील युद्धामुळे ATFच्या दरात वाढ झाल्यानं निर्णय. देशात वर्षभरात 166 तर राज्यात 41 वाघांचा मृत्यू. राज्य सरकारकडून विधान परिषदेत आकडेवारी सादर. वन संरक्षणातील हलगर्जीपणा, शिकार आणि मानवी हस्तक्षेपामुळे वाघांचे मृत्यू होत असल्याचं समोर. फिरकीपटू कुलदीप यादव आज अडकणार लग्नाच्या बेडीत. अनेक वर्षांपासूनचे मैत्रीण वंशिका चड्ढासोबत मसुरीमध्ये लग्न. टीम इंडियातले अनेक सहकारी मसुरीमध्ये दाखल. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर
ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण अमेरिका इस्रायल युद्धाचा आजचा 15वा दिवस आहे. तेहरानसह अनेक इराणी शहरांमध्ये विध्वंस पाहायला मिळतोय. या युद्धात आतापर्यंत 1444हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय, तर 18,551 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. तिकडे लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यांमुळे 687हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. इराकमध्ये अमेरिकेच्या KC-135 इंधन भरणाऱ्या विमानाच्या अपघातात 6 पैकी 4 क्रू मेंबर्सचा मृत्यू झालाय. तर दुसरीकडे इस्रायलच्या हल्ल्यानंतर लेबनीज सरकारनं अमेरिका आणि युरोपीय नेत्यांना हस्तक्षेपाचं आवाहन केलंय आणि इस्रायलशी चर्चा करण्याची ऑफर देखील दिली आहे. अमेरिकेनं इराणचं लष्करी तळ असलेल्या खर्ग आयलँडवर हल्ला केलेला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. 15 दिवसांच्या युद्धातील हा सर्वात मोठा बॉम्ब वर्षाव असं त्यांनी त्याचं वर्णन केलंय. खर्गवरच्या तेल प्रकल्पांवर मात्र आम्ही हल्ला केलेला नाही असं देखील ट्रम्प यांनी नमूद केलंय. इराणकडून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आहे. पर्शियन आखातातल्या खर्गमधूनच इराणचा तेल व्यापार चालतो आणि आता या आयलँडवर हल्ला केल्याचा अमेरिकेचा दावा आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या खर्गवरच्या हल्ल्याची माहिती दिली आहे. बघूया ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे या पोस्टमधून. काही वेळापूर्वी आमच्या लष्करानं मध्यपूर्वेत अभूतपूर्व असा बॉम्ब वर्षाव केला आहे. इराणचं क्राउन ज्वेल असलेल्या खर्ग आयलँडवर हा हल्ला करण्यात आला आहे. आमची शस्त्रास्त्र जगाला माहीत असल्यापेक्षा जास्त अचूक आणि प्रभावी आहेत. काही कारणास्तव खर्गमधल्या तेल प्रकल्पांवर हल्ला केला नाही. हॉर्मुझ सामुद्रधुनीत काही अडथळा केला तर खर्गच्या तेल प्रकल्पांनाही सोडणार नाही असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. माझ्या पहिल्या टर्ममध्ये आणि आताही लष्कर एकदम प्रभावी बनलंय. त्यामुळे इराण आमचा कुठलाही हल्ला रोखू शकत नाही असाही दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. इराणकडे कधीच अण्वस्त्र नव्हती आणि आताही नाही. ते अमेरिकेला धमकावू शकत नाहीत. खामेनी राजवटीतल्या लोकांनी शस्त्र खाली ठेवावी आणि उरलं सुरलं इराण वाचवावं हेच बरं. तर खर्ग बेटावरील हल्ल्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प चांगलेच चिडलेत. फॉक्स न्यूजच्या मुलाखतीत प्रश्नकर्त्यालाच त्यांनी मूर्खात काढले. खर्ग बेट ताब्यात घेण्याचा काही इरादा आहे का या प्रश्नावर ट्रम्प चिडलेले पाहायला मिळाले. असा प्रश्न कोण विचारेल आणि कोण मूर्ख त्याला उत्तर देईल असं ट्रम्प यांनी म्हटलंय. खर्ग सध्या तरी माझ्या यादीत नाही, पण मी माझा निर्णय सेकंदात बदलतो असं देखील ट्रम्प यांनी म्हटलंय. मी खर्गवर हल्ला करेनही आणि करणारही नाही. तुम्हाला का सांगू असं देखील ट्रम्प यांनी या मुलाखतकाराला म्हटलंय. Are you thinking about taking Karg Island, where 90% of the Iranian oil goes through? And what do you think about? Do you remember that interview and that school of thought? Yeah, but Brian, I can't answer a question like that. You should ask it. You shouldn't be even asking it. It's one of so many different things. It's not high on the list, but it's one of so many different things, and I can change my mind in seconds. But you know, for you to ask a question, who would answer a question like that? I mean, you're asking me a question, Karg Island, okay? Everything. Who would ask a question like that? And what fool would answer it? Okay. Let's say I was going to do it, or let's say I wasn't going to do it. What would I say? Oh, yes, Brian, I'm thinking about doing it. Let me let you know what time and when it'll take place. It's not, you know, it's sort of a foolish question. A little surprising for you because you're a smart man. तर आधी भडकल्यानंतर त्याच ट्रम्प यांनी सोशल मीडियावर खर्ग बेटावर हल्ला केल्याचा दावा केलेला आहे. दरम्यान अमेरिकेनं हल्ला केलेल्या खर्ग बेटाची माहिती घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. खर्ग बेट इराणच्या किनारपट्टीपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. इसवी सन 950 मध्ये खर्ग बेट मोती तयार होण्याची जागा होतं.
डच फ्रेंचांच्या सागरी मोहिमांवेळी हे व्यापाराचं ठिकाण बनलं. 1838 मध्ये ब्रिटिशांकडून या बेटासाठी युद्ध सुरू झालं. 1956 मध्ये अमेरिकेची खर्गवर तेल साठ्यासाठी मोठी गुंतवणूकही करण्यात आली. 1979च्या क्रांतीनंतर इराणकडून अमेरिकेच्या मालमत्तेवर ताबा मिळवण्यात आला. सध्या इराणच्या तेल कंपनीकडे बेट आणि तेल साठ्याची मालकी आहे. इराणचा 90% तेल साठा खर्ग बेटावर आहे. खर्ग बेटावरून वर्षाला 95 कोटी बॅरल कच्च्या तेलाची निर्यात केली जाते. यानंतर या युद्धावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर. सर, तुमचं स्वागत आहे. सर, युद्धाचे 15 दिवस पूर्ण झालेत. इराण अजूनही माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीये, तर अमेरिका विजयाचे दावे करते. आणखी किती दिवस हे युद्ध असंच चालेल असं तुम्हाला वाटतंय? खरं म्हटलं तर 2-3 दिवसांच्या पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी जे विधान केलं होतं की आम्ही युद्ध संपण्याच्या अगदी समीप आहोत आणि काही कारणं सुद्धा त्या ठिकाणी आपण डिस्कस त्या ठिकाणी केली होती. एक म्हणजे महत्वाचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह अमेरिकेनं साध्य केलेले आहेत. राजकीय ऑब्जेक्टिव्ह सत्तांतराचं इतक्या सहजासहजी प्राप्त होणार नाही हे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला कळून चुकलेलं आहे. आणि आर्थिकदृष्ट्या ज्या प्रकारे स्ट्रेट ऑफ होर्मुझला चोक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणि पश्चिम आशियामधल्या संघर्षानंतर जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय, त्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं हे युद्ध जे आहे संपण्याच्या समीप आहे अशा प्रकारची घोषणा किंवा विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. पण त्याच्यानंतर इराण ज्या प्रकारे जे आहे विधानं करतोय, त्याचबरोबर स्ट्रेट ऑफ होर्मुझला चोक करण्याचा त्याचा जो निर्णय आहे आणि सर्वात महत्वाचा लो कॉस्ट ड्रोन वॉरफेअर म्हणजे अत्यंत कमी किमतीचे ड्रोन वापरून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला येणारे कित्येक आठवडे कित्येक महिने भगदाड पाडत राहणं, ही जी त्याची इकॉनॉमिक ॲट्रिशनची असिमेट्रिक वॉरफेअरची रणनीती आहे, हे पाहून हे युद्ध दुर्दैवानं आणखीन काही आठवडे चिघळेल असं त्या ठिकाणी वाटतं. पण असं जरी असलं तरी फुल फ्लेज्ड वॉर लढण्याची इराणची त्या ठिकाणी क्षमता नाही. याच्याशी संदर्भात एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी याच्यात सांगतो. सध्या जी होत आहे की USS त्रिपोली ही युद्ध नौका आता जी अमेरिकेची आहे ती इराणच्या दिशेने त्या ठिकाणी जाते. या युद्ध नौकेसोबत 2,500 मरीन्स म्हणजे थोडक्यात अमेरिकेचे कमांडो जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी जात आहेत. हे जर जात आहेत तर हे एम्फिबियस असॉल्ट म्हणजेच एक प्रकारे स्ट्रेट ऑफ होर्मुझचं रक्षण करण्यासाठी पाण्यामध्ये हे लढाई करू शकतात. त्याचबरोबर जमिनीवर जाऊन सुद्धा हे त्या ठिकाणी एम्फिबियस असॉल्ट म्हणजे जमिनीवर सुद्धा लढाई करू शकतात. मग खरोखरच अमेरिकेचा हा डाव आहे का की सत्तांतर करण्यासाठी म्हणा किंवा हे युद्ध पुढे लांबवण्यासाठी एक प्रकारे जमिनीवर बूट्स ऑन ग्राउंड म्हणजे अमेरिकन सोल्जर्स तिथे उतरवायची सुद्धा त्यांची तयारी आहे का, हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. आणि माझ्या मते ही डेंजरस मूव्ह आहे आणि नक्कीच याच्यानंतर जे आहे युद्ध आणखीन चिघळेल. शेवटचा पण तेवढाच महत्वाचा मुद्दा याच्याशी रिलीव्हंट, आता तुम्ही खार्ग आयलँडशी संबंधित जे सांगितलं आणि जो काय विचारला होता, विक्षिप्त आणि वाचा डोनाल्ड ट्रम्प टिपिकली त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये उत्तर दिलं, पण जे काही ते म्हटले आणि जे म्हटले नाही त्यात खूप सारा अर्थ दडलेला आहे. खार्ग आयलँड हे स्ट्रॅटेजिकली अत्यंत महत्वाचं आहे, कारण तुम्ही आताच रिपोर्टमध्ये जसं सांगितलं 90% जे आहे एक्सपोर्ट ऑइलचा याच खार्ग आयलँडहून होतो आणि चायना कनेक्शन आहे. एक प्रकारे शॅडो फ्लीटच्या माध्यमातून ब्लॅक मार्केटिंगच्या माध्यमातून मागच्या 15 दिवसापासून तो गुपचूपपणे शांत का त्या ठिकाणी राहिला, कारण गुपचूपपणे मोठ्या प्रमाणामध्ये 400 जहाजांच्या माध्यमातून ऑइलचा एक्सपोर्ट हा इराणमधून चायनाचा त्या ठिकाणी होत होता आणि हे महत्व लक्षात घेऊन त्यावर टार्गेट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर, खरं तर तुम्ही जसं म्हणतात की युद्ध हे चिघळण्याची जास्त शक्यता आहे, मात्र या युद्धानं जागतिक अर्थव्यवस्थेसमोरही नवं संकट उभं केलंय. इंधन पुरवठा रोडावलेला आहे, व्यापार ठप्प झालाय. या पार्श्वभूमीवर युद्धात सध्या सहभागी नसलेले इतर देशही भविष्यात या संघर्षात लष्करीदृष्ट्या ओढले जातील का? शक्यता नाकारता येत नाही, कारण सगळ्यात पहिला जो आहे फॅक्टर तो म्हणजे अरब राष्ट्रांवर जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले होत आहेत आणि त्यांची अर्थव्यवस्था बाधित होतीये, त्यामुळे जे आहे अरब राष्ट्र या युद्धामध्ये जे आहे त्यांची इच्छा असो नसो ते त्या ठिकाणी ओढले जातील. ऑलरेडी आपण पाहिलंय की काही फ्रेंच एअर बेसवर सुद्धा हल्ला त्या ठिकाणी झालेला आहे, म्हणून फ्रान्स असो त्याचबरोबर काही नेटो राष्ट्र असो ही सुद्धा त्या ठिकाणी ओढली जातील. अप्रत्यक्षरित्या रशिया आणि चायना यांचा सपोर्ट इराणला आहे, पण प्रत्यक्षरित्या ते युद्धामध्ये उतरलेले नाहीत. तर ऍटलिस्ट
अरब राष्ट्र त्याचबरोबर काही नेटो राष्ट्र ही या युद्धामध्ये ओढली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि पहिल्या दिवसापासून आपण जी चर्चा करतोय, बऱ्याच ठिकाणी म्हटलं जाते की ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात आहे. माझं स्वतःच विश्लेषण असं सांगते की ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात बिलकुल नाही, जोपर्यंत इराणच्या बाजूनं रशिया आणि चायना बुट्स ऑन ग्राउंड खऱ्या अर्थाने युद्धभूमीवर उतरत नाही, तोपर्यंत ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात नाही. पण रिजनल वॉर, एक प्रकारे क्षेत्रीय युद्ध या या प्रकारामध्ये जे आहे ऑलरेडी हे युद्ध त्या ठिकाणी कन्व्हर्ट झालेलं आहे. हा फक्त 2 राष्ट्रांमधला संघर्ष न राहता ऑलरेडी आखाती देश यामध्ये ओढले गेलेले आहेत. म्हणून हे ऑलरेडी क्षेत्रीय युद्ध आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये याची व्याप्ती आणखीन वाढत जाईल. खरं तर माझाच्या काही प्रेक्षकांनाही तुमच्यासाठी प्रश्न आहेत. त्यापैकी पहिला प्रश्न विचारतात सोलापूरचे आमचे प्रेक्षक राजेश धारा. जे माझा प्रश्न आहे ते एप्स्टीन फाईल लपवण्यासाठी युद्ध सुरू आहे का? सर, खूप महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर हा अनेकांच्या मनातला प्रश्न आहे. काय म्हणायचंय तुम्हाला याबद्दल? नक्कीच राजेशजी, वेगवेगळे फॅक्टर्स आहेत ज्यामुळे अमेरिका असा आक्रमक झाला किंवा त्यांनी हीच टायमिंग जी आहे मिलिटरी कॅम्पेनिंगची का निवडली. आपण जे आहेत एक्सटर्नल फॅक्टर सोडू, इंटरनल फॅक्टर म्हणजे थोडक्यात अमेरिकेच्या राजकारणाशी संबंधित. आज घडीला जे आहे डोनाल्ड ट्रम्पला नोव्हेंबर 2026 मध्ये तिथल्या मध्यावधी निवडणुकींना सामोरं जायचंय आणि त्या अनुषंगाने त्यांची रेटिंग एक प्रकारे जे आहे अप्रुव्हल रेट हे खाली खाली जात आहे. त्याचबरोबर त्यांच्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टनं टेरिफ वॉरशी संबंधित दिलेला निर्णय असो, त्यांनी जे टेरिफ सुरू केलं त्या अनुषंगाने जे आहे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत झालेला परिणाम आणि तिथे वाढणारी महागाई असो, आणि सगळ्यात महत्वाचं एप्स्टीन फाईल प्रकरणामुळे ज्या प्रकारची त्यांची बदनामी होतीये, आणि एवढंच नाही, येणाऱ्या काळामध्ये आणखीन काही एप्स्टीन फाईल ओपन होतील आणि त्यामुळे जे आहे त्यांची इमेज पूर्णतः खराब होईल. आणि अल्टिमेटली काही लोक म्हणतात की इम्पिचमेंट म्हणजे त्यांच्या विरुद्ध महाभियोगाचा प्रस्ताव त्या ठिकाणी आणण्याची सुद्धा तयारी काही लोक करू शकतात. अशा प्रकारचं वातावरण निर्माण होत असताना मग या प्रश्नांवरून जर राजकीय प्रश्नांवरून जर लक्ष हटवायचं असेल तर इन जनरल जगाच्या इतिहासामध्ये जर मागे वळून पाहिलं तर इन जनरल फॉर्म्युला असतो स्युडो नॅशनलिझम. एक प्रकारे जे आहे प्रखर राष्ट्रवाद त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करायचा की आपल्या देशावर जे आहे कशा प्रकारे सुरक्षिततेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मोठा हल्ला होणार आहे, कशा प्रकारे न्यूक्लिअर मिसाईल्स इराण त्या ठिकाणी बनवतो, असं जे आहे जगाचं लक्ष आणि जनतेचं लक्ष त्या ठिकाणी डायव्हर्ट करायचं आणि त्याच्या माध्यमातून आपली जी इमेज खराब होतीये मुख्यतः एप्स्टीन फाईलच्या माध्यमातून त्याच्याकडून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठीचा हा प्रयत्न त्या ठिकाणी असू शकेल. पण मला वाटतं फक्त एप्स्टीन फाईल हे कारण त्या ठिकाणी नाही, वेगवेगळ्या प्रकारची 10-15 जी कारणं असतील त्यामधलं एक कारण एप्स्टीन फाईल सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यात असू शकतं. पण मला वाटतं दुर्दैवानं एप्स्टीन फाईलची चर्चा जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिका किंवा बाकीच्या जगाच्या स्तरावर त्या ठिकाणी व्हायला पाहिजे तेवढी न होता भारतामध्येच एप्स्टीन फाईलची चर्चा जी आहे खूप जास्त प्रमाणामध्ये होते. पण तुमचा जो बेसिक प्रश्न होता राजेशजी की एप्स्टीन फाईलचा याच्याशी काही संबंध असू शकेल का, मला वाटतं अप्रत्यक्षरित्या नक्कीच एप्स्टीन फाईलच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्पची जी इमेज खराब होतीये त्याच्यावरून लक्ष हटवण्यासाठी सुद्धा ही टायमिंग, इराणवर हल्ला करण्याची ही टायमिंग डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडलेली असावी. आमच्या प्रेक्षकांचा आणखी एक प्रश्न आहे. सोलापूरचे आमचे प्रेक्षक आहे शरद गुमटे, त्यांचा प्रश्न आपण ऐकूयात. सध्या जे युद्ध सुरू आहे त्या युद्धावर मला काही मनात माझ्या प्रश्न निर्माण झाले आहेत की संयुक्त राष्ट्रसंघ या युद्धाकडे कसं पाहतं किंवा त्या दृष्टीनं दोन्ही देशाच्या युद्धाच्या मध्ये मध्यस्थी का करत नाही, आणि हे सर्व पाहता की तिसऱ्या महायुद्धाची देशभरात नांदी होणार आहे का, असा प्रश्न मला या ठिकाणी उपस्थित होत आहे. नक्कीच शरदजी, माझ्या मते तुम्ही जो अत्यंत महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी रेज केला. खरं म्हटलं तर जागतिक स्तरावर अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय स्तरावर जर संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली तर सगळ्यात महत्वाचा रोल कोणाचा असावा, तो म्हणजे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल. आपली जी संयुक्त राष्ट्रसंघाची जी सुरक्षा परिषद आहे त्याचा सगळ्यात महत्वाचा रोल त्या ठिकाणी असावा. पण दुर्दैव आहे, मागच्या 15 दिवसाचा जर आपण सगळा हा इतिहास पाहिला या युद्धाच्या संबंधात तर सर्वात पहिल्यांदा जे आहे फ्रान्सनं रिक्वेस्ट केली म्हणून युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलची मीटिंग त्या ठिकाणी झाली आणि त्या मीटिंग नंतर निषेध याच्या पलीकडे जे आहे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलनं काही केलं नाही. 2 दिवस अगोदर गल्फ कॉपरेशन कौन्सिल, थोडक्यात हा अरब राष्ट्रांचा जो ग्रुप आहे आणि भारतानं सुद्धा त्याला को स्पॉन्सर केलं, त्यांचा एक प्रस्ताव त्या ठिकाणी पारित झाला की इराणनं अशा प्रकारचे जे आहे हल्ले अरब राष्ट्रांविरुद्ध करू नये. फक्त हा प्रस्ताव पारित झाला, बट ऑन ग्राउंड याच्यामुळे जे आहे 0.1% तरी काही त्या ठिकाणी चेंज झाला का? द आन्सर इज नो. म्हणजेच याला जर लार्जर पर्स्पेक्टिव्ह मध्ये आपण पाहिलं तर मी स्पष्टपणे बोलतो, भाषा माझी चुकीची असेल पण
आज घडीला युनायटेड नेशन्स ही सर्वात शंड ऑर्गनायझेशन आहे, इम्पॉर्टंट आहे असं जर म्हटलं तर ते चुकीचं त्या ठिकाणी ठरू नये. आणि हे एवढं प्रखरतेनं मागण्यामागचं कारण म्हणजे मी आत्ताचं उदाहरण दिलं की 14 दिवस झाले काहीही युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल करू शकलं नाही. 4 वर्षापासून रशिया युक्रेन वॉर त्या ठिकाणी होत आहे, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल सबशेल फेल ठरलं, इस्रायल हमास संघर्ष त्या ठिकाणी झाला. म्हणजे जगासमोर जेवढे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल काहीही करू शकत नाही. म्हणूनच खऱ्या अर्थानं फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुधारणा करण्याची गरज आहे. भारत असेल, त्याचबरोबर ब्राझील असेल, इतर राष्ट्रांचा सुद्धा त्यामध्ये महत्वाचा समावेश त्या ठिकाणी असावा. म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल सबशेल फेल गेलं, मला वाटतं 100% त्या ठिकाणी फेल गेलं. तिसऱ्या महायुद्धाविषयी ऑलरेडी मागच्या प्रश्नाच्या उत्तरात मी सांगितलं. मला वाटतं की तिसरं महायुद्ध ज्यावेळेस व्हायचं असेल तर 2 ग्रुप असायला पाहिजे. एका ग्रुपमध्ये तर इस्रायल, अमेरिका, नेटो सदस्य राष्ट्र ही त्या ठिकाणी आहेत. दुसऱ्या ग्रुपमध्ये फक्त इराण लढतोय. ज्या मोमेंटला त्याच्या बाजूनं चायना, रशिया हा युद्धभूमीवर आपले सोल्जर्स त्या ठिकाणी पाठवेल त्यावेळेस नॉर्थ कोरिया असेल, काही इस्लामिक राष्ट्र असतील, ही दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी येतील. आणि ज्यावेळेस हे 2 ग्रुप एकमेकांसमोर उभा राहतील त्याच वेळेस माझ्या मते खऱ्या अर्थानं तिसरं महायुद्ध आहे. तोपर्यंत इराण एकाकी लढतोय आणि दुसऱ्या बाजूला जे आहे दुसऱ्या राष्ट्रांचा ग्रुप आहे, असं चित्र आज घडीला आपल्या समोर आहे. आणखी एक प्रश्न आहे, सोलापूरचे आमचे प्रेक्षक आहेत महेश धाराशिवकर, त्यांचा प्रश्न आपण ऐकूयात. सध्या इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ले सुरू केलेले आहेत. त्यांच्याकडं अण्वस्त्र आहेत म्हणून किंवा ते अण्वस्त्र बनवण्याच्या तयारीत आहेत म्हणून. परंतु आम्हाला प्रश्न असा पडला आहे की इस्रायलकडं अण्वस्त्र आहेत, अमेरिकेकडं अण्वस्त्र असताना तुम्ही दुसऱ्याला चोर कशाला काय ठरवता. परंतु आंतरराष्ट्रीय अणुऊर्जेने त्यांना सर्टिफिकेट दिलेलं आहे की जी जागतिक संस्था आहे की यांच्याकडं काही नाही. असं असताना देखील हे युद्ध का लादलं गेलेलं आहे, हे हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. महेशजी, तुमचं म्हणणं जे आहे 100% बरोबर त्या ठिकाणी. इथंच अमेरिकेची दादागिरी येते. त्यातल्या त्यात डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या राष्ट्राध्यक्षाची त्यांची टर्म सुरू झाल्यापासून त्यांची दादागिरी तर जास्तच त्या ठिकाणी वाढलेली आहे. मागच्याच प्रश्नाचा संदर्भ मी त्या ठिकाणी घेतो की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलनं खरं म्हटलं तिथं काम करायला पाहिजे. ते काहीही न करता हा डोनाल्ड ट्रम्प बाबा मागच्या ऑलमोस्ट 14-15 महिन्यामध्ये म्हणतोय की मी 8 युद्ध त्या ठिकाणी थांबवली. त्याला जेव्हा वाटलं त्यावेळेस प्रकारची युद्ध त्या ठिकाणी सुरू करतो. आणि कारण काय दिलं, अमेरिकेचे खायचे दात वेगळे आहेत, दाखवायचे दात वेगळे आहेत. दाखवायचे दात त्या ठिकाणी आहे की बघा इराण सारखं राष्ट्र ते जे आहेत ज्या प्रकारे युरेनियमचं एनरिचमेंट करतायत 60%, 70% एवढंच नाही, आता त्याचं संवर्धन आणखीन जास्त प्रमाणामध्ये वाढवलेलं आहे आणि आता न्यूक्लिअर वेपन्स बनवण्या इथपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. मग यांनी जर अशा प्रकारची अण्वस्त्र बनवली तर इस्रायल आमचा मित्र आणि त्याचबरोबर अमेरिकेच्या सुरक्षेला आणि म्हणजे पूर्ण जगाच्या सुरक्षिततेला फार मोठा खतरा निर्माण होऊ शकतो. म्हणून जगाच्या सुरक्षिततेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तिथल्या जनतेच्या लोकशाही हक्कांसाठी आम्ही इराण विरुद्ध हल्ला त्या ठिकाणी केला. म्हणजे हे सगळं जे आहे फक्त दाखवण्यासाठी त्या ठिकाणी आहे. खरं जे आहे तिथलं तेलाची संबंधित, त्या पश्चिम आशियामधल्या तेलाशी संबंधित त्याचं जे अर्थकारण आहे, त्याचबरोबर त्याची जी इमेज आहे त्या इमेजशी संबंधित या सगळ्या गोष्टीत एवढंच जर तुम्हाला इस्लामिक दहशतवाद, न्यूक्लिअर मिसाईल्स एवढं जर त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्याविषयी जी चिंता जर त्या ठिकाणी असेल तर का हो नॉर्थ कोरियावर का त्या ठिकाणी हल्ला केला नाही, एवढं जर तुम्हाला वाचत असेल तर सगळ्या इस्लामिक राष्ट्रांमध्ये एक जो स्वतःला इस्लामिक राष्ट्रांचा नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करतो तो म्हणजे पाकिस्तान. त्या पाकिस्तानकडे न्यूक्लिअर मिसाईल्स आहेत, त्याच्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी त्याला तर जे आहे तुम्ही तुमच्या मांडीवर घेऊन बसवलेलं आहे. म्हणजे ह्या जो आहे दांभिकपणा, ही जी आहे डुप्लिकसी सरळ सरळ अमेरिकेची त्या ठिकाणी आहे. अमेरिकेची ही फक्त आणि फक्त दादागिरी आहे. पण दुर्दैव असं आहे की त्या दादागिरीला रोखण्यासाठी जगामधून वेगवेगळ्या राष्ट्रांचा जो आवाज त्या ठिकाणी समोर यायला पाहिजे किंवा त्या प्रकारची एखादी व्यवस्था जी उभा राहायला पाहिजे ती उभा राहत नाही. म्हणून कधी टेरिफ वॉरच्या माध्यमातून तर कधी जे आहे व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षाला त्याचं अपहरण करण्याच्या माध्यमातून तर कधी एखादं सार्वभौम राष्ट्र इराण त्याच्या सर्वोच्च नेत्याचा जो आहे खात्मा करण्यापर्यंत ते एवढं झाल्यानंतरही जे आहे स्वतः प्रोजेक्ट करणं की मी जगाच्या सुरक्षिततेसाठी करतोय, अशा प्रकारचा दांभिकपणा अमेरिकेचा आपल्या समोर त्या ठिकाणी येताना दिसतोय. नक्कीच खरं तर सामान्यांचे खूप प्रश्न आहेत, कारण आता या युद्धाच्या थेट झळा त्यांनापर्यंत पोहोचत आहेत आणि त्याच अनुषंगानं आपण ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला. सर, खूप धन्यवाद या सविस्तर विश्लेषणासाठी. धन्यवाद.